स्वागत आहे आपले स्वप्नांचा संघर्ष या चॅनलमध्ये। आजच्या आपल्या कथेचे नाव आहे सुखाची ओंजळ। आप्पा मला भूक लागली हो, मला भूक लागली, मला काहीतरी खायला द्या ना आप्पा, असे भुकेलेले आणि रडक्या स्वरात म्हणत रमेशचा मुलगा राहुल शेवटी पायपोटाशी घेऊन झोपी गेला। भुकेपोटी राहुलची झालेली ती अवस्था पाहून रमेशच्या डोळ्यात पाणी आले। त्याचे अवस्थेत बाजूला बसलेल्या त्याच्या बायकोकडे त्याने एक नजर टाकली। तिच्याही डोळ्यात पाणी तरळलेले होते। शेवटी तिथून उठून जावं असा विचार करत तो घराबाहेर पडला। काय करणार बिचारा? रमेश एक गवडी माणूस होता। कुठेही चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी तो कामाला जात असे आणि रोजच्या मिळालेल्या कमाईवर तो घर भागवत असे। पण सध्याच्या परिस्थितीमुळे त्याला कुठे कामही मिळत नव्हते आणि कमाई तर होणे शक्यच नव्हते। त्याच्या घरचे सगळे धान्य संपले होते। शेवटी काहीतरी केलंच पाहिजे असा विचार करत डोळ्यातले पाणी पुसत रमेश चालत चालत चौकाजवळ आला। चौकात पोलीस उभे होते। अशा या कडक उन्हात निर्जर रस्त्यावर कोणीतरी एक माणूस चालत येतोय हे पोलिसाच्या लक्षात आले। रमेश चालत चालत चौकात आला। पोलिसांनी त्याला अडवले। तितक्यात एक पोलीस समोर येते रमेशला म्हणाला, काय रे, का रस्त्याने फिरतोस? लॉकडाऊन चालू आहे माहीत नाही का? रस्त्यावर रमेश खालावलेल्या स्वरात म्हणाला, माहीत आहे साहेब, माहीत असूनही रमेश रस्त्यावर फिरतोय हे ऐकताच तो पोलीस मात्र रागावला आणि त्याच्यावर चिडत म्हणाला, काय रे, माहीत असूनही फिरतोस बाहेर? काही कामधंदा नाही का तुला? चल जा घरी परत। आणि हो, लस घेतलीस का? नसली घेतलीस तर जा जवळच्या शासकीय रुग्णालयात आणि घे। पोलिसाचे हे बोलणे ऐकून रमेश हसत पोलिसाला म्हणाला, घरी पोरगं रडत आहे साहेब, भूक लागली त्याला, पण काय करू, आमच्या घरचं समद धान्य संपलंय। भूक लागणार नाही असली कोणती लस आहे का साहेब? असेल तर सांगा आम्हासनी, आम्ही समदे घेतो, म्हणजेच कोरोना जाईस्तवर आम्हाला भूक लागणार नाही। आणि तो तिथून निघून गेला। त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसाचे डोळे पाणावले आणि त्याने त्याला परत बोलावले। त्याच्या घरचा पत्ता विचारून घेतला आणि पुढच्या 2 तासात त्याला महिनाभर लागेल एवढं धान्य त्याच्या घरी घेऊन गेला। त्या पोलिसाने आणलेले धान्य पाहून रमेशचे डोळे पाणावले आणि हात जोडत त्याने पोलिसाचे आभार मानले। पोलिसाने देखील राहुलच्या डोक्यावर हात फिरवला आणि तेथून चालू लागला। तेथून निघताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता, पण एक वेगळंच समाधान त्याला जाणवत होतं। आनंदाने गहिवरून तो मनोमन विचार करू लागला, खरंच आपली ओंजळ सुखाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातलं देता आलं तर त्याच्या इतकं समाधान नाही। त्यातून मिळालेला आनंद हा कशातच मोजता येत नाही। मोरल ऑफ द स्टोरी, मित्रांनो, जीवनात जेव्हा आपण आपल्या सुखाचा थोडासा भाग दुसऱ्याशी वाटतो तेव्हा मिळणारं समाधान हे पैशाने कधी विकत घेता येत नाही। मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला नवी प्रेरणा देतो। धन्यवाद।